वाढवण बंदराविरोधात उपोषण। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराचा भाग हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील भाग आहे। वाढवण बंदराची उभारणी झाल्यास येथील अनेक व्यवसाय संपुष्टात येणार आहेत। यामुळे वाढवण बंदराला स्थानिक भूमिपुत्र सतत विरोध करत आहेत। मात्र मच्छीमारांच्या या भूमिकेकडे शासन दुर्लक्ष करत आहे। परंतु वाढवण बंदर रद्द करण्यात यावे यासाठी आता अनेक संस्था, संघटना आणि समित्या 24, 25 आणि 26 जुलै रोजी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत। यावरील तपशील पाहू। वाढवण बंदराचा भाग हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असून येथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जैवविविधता आहे। याचबरोबर नैसर्गिक समुद्री प्रवाह, मत्स्य बीज उत्पादन क्षेत्र, नैसर्गिक विवरांची विशिष्ट दगड रचना आणि राष्ट्रीय संरक्षण ही वाढवण बंदरामुळे धोक्यात येणार आहे। मासेमारी व्यवसाय उद्ध्वस्त होणार असून शेतकरी, बागायतदार, डाय मेकर्स असे अनेक व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहेत। हे बंदर रद्द करण्याची मागणी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या व मच्छीमार संघटनांच्या माध्यमातून अनेक वेळा करण्यात आली। यासाठी मोर्चे आणि आंदोलने देखील करण्यात आली। सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, हरित लवादा विभागाकडेही न्यायालयीन लढे दिले जात आहेत। मात्र सरकारने कायद्याची मोडतोड करून अनेक बदल केले। तसेच कायदे धाब्यावर बसवून डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने न्यायाची पायमल्ली केली असल्याचा आरोप बंदर विरोधी संघर्ष समितीने केला आहे। वाढवण बंदराला इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही पालघर वासियांवर हे बंदर लादले जात आहे। वाढवण बंदर झाल्यास येथील व्यवसाय नष्ट होणार असून विस्थापित करण्यात येणाऱ्या भूमिपुत्रांच्या रोजगारावरही गदा आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांचे NDA सरकार करत आहे। बंदराला केंद्राची मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यासाठी निधीही मंजूर करण्यात आल्याने हे बंदर जनतेच्या माथी मारल्याचे बोलले जात आहे। परंतु केंद्र सरकारने जरी मंजुरी दिली असली तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही। यासाठी आरपारची लढाई करू असा इशारा वाढवण वासियांनी दिला आहे। वाढवण बंदराला विरोध म्हणून 24, 25 आणि 26 जुलै रोजी पालघर येथील हुतात्मा चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्क्स फोरम, ठाणे जिल्हा मध्य मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा समाज संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, समुद्र बचाव मंच, सागर कन्या संघटना, लोकप्रहार संघटना आणि अशा इतर संघटनांचे पदाधिकारी 3 दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत। जनसुनावणी फार्स पार पाडून त्या आधारावर खोटी रिपोर्ट्स तयार करून घेतलेली EC आणि त्या ECला दिलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी म्हणजेच येथील उद्योगधंदे बंदराच्या भरावात गाडण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय असून याचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत यांनी व्यक्त केली। सरकारच्या वाढवण बंदराबाबतच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि वाढवण बंदराबाबत होणाऱ्या घडामोडी सर्वात आधी सविस्तर जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।